UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। विश्रांतीनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी बैठकांचा सपाटा। महापरिनिर्वाण दिनाचा शिंदेंकडून आढावा, तर शिवसेना आमदारांचीही बैठक होणार। एकनाथ शिंदेंची ज्युपिटर रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी। ताप घशाचा संसर्ग झाल्याची माहिती। प्रकृती उत्तम, चेकअपसाठी आलो होतो। तपासणीनंतर शिंदेंची प्रतिक्रिया। बीएमसीच्या निवडणुकीपर्यंत भाजप शिंदेना गोंजारेल। सध्याच्या नाट्यामध्ये शिंदेंच्या मागे भाजपची मोठी शक्ती। मुंबईतील माजी नगरसेवकांच्या बैठकीत ठाकरेंचं वक्तव्य। परिस्थिती नक्की जटिल, आमचे सगळे निर्णय एकनाथ शिंदे घेणार। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। 5 डिसेंबरला मुख्यमंत्र्यांसह 22 ते 24 मंत्र्यांचा शपथविधी। भाजपकडून फडणवीस, बावनकुळे, पंकजा मुंडे, शेलार आणि शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे, केसरकर, सामंत शपथ घेणार। सूत्रांची माहिती। महायुतीच्या नेत्यांकडून एकत्रितपणे आझाद मैदानाची पाहणी। नेत्यांकडून शपथविधी सोहळ्याच्या तयारीचा आढावा। एकनाथ शिंदेंनी सत्तेत यावं, शिंदेना गृहमंत्रीपद मिळावं। शिंदे गटाच्या गुलाबराव पाटील यांची मागणी। गृह खात्यानंतर आता गृहनिर्माण खात्यावरून महायुतीमध्ये रस्सीखेच। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून गृहनिर्माण खात्यावर दावा। सूत्रांची माहिती। अमित शहा आणि अजित पवारांची आज भेट होण्याची शक्यता। मंत्रिमंडळाबाबत चर्चा होईल तेव्हा आम्ही आमची बाजू मांडू। सुनील तटकरेंची माहिती। स्ट्राईक रेट नुसार भाजप 1, अजितदादा गट 2 तर शिंदे गट 3 नंबरवर। त्यामुळे शिंदे निवडीस आम्हालाही मंत्रिपद द्या। छगन भुजबळांची माहिती। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी घेतली जेपी नड्डा यांची भेट। महायुती सरकारमध्ये आरपीआयला 1 मंत्रिपद देण्याची आठवले यांची मागणी। दिल्लीच्या सूचनेनुसार महाराष्ट्रामध्ये डोंबाऱ्याचे खेळ। भाजपची महाशक्ती पाठीशी असल्यामुळेच शिंदेंचे खेळ सुरू। संजय राऊतांची टीका। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले केंद्रीय निवडणूक आयोगात। सोबत वकिलांची टीम। ईव्हीएम विरोधात काँग्रेस नेत्यांची भूमिका। निवडणूक आयोग तक्रारीचं निवारण करणार। सोलापूरच्या मार्कडवाडीमधील बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रिया थांबवली। पोलिसांची दडपशाही सुरू। लोकशाही मार्गाने जाणार। उत्तम जानकर यांच्यासह ग्रामस्थांची भूमिका। रणजितसिंह मोहिते पाटील मार्कडवाडीमधील षडयंत्राचे मास्टरमाइंड। उत्तम जानकर हे फक्त प्यादे। भाजपच्या राम सातपुतेंचा आरोप। महायुतीच्या शपथविधी सोहळ्याचे ठाकरे बंधूंना निमंत्रण दिलं जाणार, तर शरद पवारांसह महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनाही निमंत्रण मिळेल। ठाणेकरांपुढे पाणी संकट। पुढील 5 दिवस 30% पाणी कपात। बादसा नदीच्या पात्रातील न्यूमॅटिक गेट सिस्टीम मधील दुरुस्तीच्या कामासाठी निर्णय। फिंगल चक्रीवादळाचा महाराष्ट्रातही परिणाम। कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही राज्यांना पावसाचा इशारा। थंडीचा जोर कमी होऊन ढगाळ वातावरण। आग्र्यातील जगप्रसिद्ध ताजमहाल बॉम्बने उडवण्याची धमकी। उत्तर प्रदेशच्या पर्यटन विभागाला धमकीचा मेल। पोलीस आणि सीआयएसएफ कडून ताजमहालची सुरक्षा वाढवली। पॉर्नोग्राफी प्रकरणी चौकशीला हजर न राहिल्यामुळे राजकुंद्राला ईडीचं दुसरं समन्स। उद्या ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।